Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Human Resource Management. In this lecture, we are discussing about human resource management. Learning objective of this lecture. In this lecture, we will discuss about objectives of human resource management. In previous lecture, we have discussed about meaning of human resource management and its importance. In this lecture, we will discuss about objectives of human resource management. The first objective to assess manpower requirement and ensure placement of the right man on the right job. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पहिला ऑब्जेक्टिव्ह काय असेल तर ॲसेस द मॅनपॉवर रिक्वायरमेंट. कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे असतं म्हणजे ते डिपार्टमेंट काय करतं की त्या ऑर्गनायझेशनला कोणत्या प्रकारच्या मॅनपॉवरची आवश्यकता आहे हे शोधतं पहिल्यांदा आणि त्यानंतर त्यांना आवश्यक असलेला योग्य माणूस योग्य ठिकाणी प्लेस करायचं काम ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करतं. सेकंड ऑब्जेक्टिव्ह to develop knowledge, skill, attitude of employee in relation to their present and future role. योग्य माणूस योग्य ठिकाणी प्लेस केला किंवा त्याला नोकरीला लावलं की काम संपलं का ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं? नाही. एकदा का प्लेसमेंट केल्यानंतर जी मॅनपॉवर आहे किंवा पर्सोनेल्स आहेत त्यांचं नॉलेज डेव्हलप करावं लागतं, त्यांचे स्किल्स वाढवावे लागतात, त्यांचा ॲटिट्यूड जो आहे ऑर्गनायझेशनच्या प्रती म्हणजे आत्ताचा ॲटिट्यूड आणि फ्युचर ॲटिट्यूड याच्यामध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतात. थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड अँड क्रिएट, युटिलाइज, मोटिवेट एम्प्लॉईज टू अकॉम्प्लिश ऑर्गनायझेशनल गोल्स. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ऑर्गनायझेशनला एम्प्लॉईची का गरज असते? तर ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत ते अचीव करण्यासाठी त्यांना एम्प्लॉईची गरज असते, कारण एम्प्लॉईच्या माध्यमातून ते कॅन अचीव देअर गोल्स. आणि म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे HRM डिपार्टमेंट आहे किंवा HR डिपार्टमेंट जे आहे ऑर्गनायझेशन, इट प्रोव्हाइड्स ह्युमन रिसोर्स टू द ऑर्गनायझेशन. इट क्रिएट, युटिलाइज अँड मोटिवेट एम्प्लॉईज. म्हणजे एकतर माणसं कोणत्या प्रकारची माणसं हवीत ती शोधणं, योग्य प्रकारची माणसं शोधून घेणं, निवडणं, त्याच्यानंतर ती ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड करणं, त्यांच्यामध्ये मोटिवेशन क्रिएट करणं, त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणं, कशासाठी? टू अकॉम्प्लिश द ऑर्गनायझेशनल गोल्स. फोर्थ ऑब्जेक्टिव्ह टू मेंटेन एक्सलंट वर्किंग रिलेशनशिप अमंग ऑल एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. क्षमस्व. काय म्हटलंय? मेंटेन एक्सलंट वर्किंग रिलेशनशिप अमंग ऑल एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन मधल्या सर्व एम्प्लॉईज जे आहेत त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं वर्किंग रिलेशनशिप मेंटेन करणं आवश्यक आहे, सो दॅट दे फील अ सेन्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट. जेणेकरून त्या एम्प्लॉईंना सेन्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट म्हणजे अरे आपला पण या कामात काहीतरी सहभाग आहे किंवा ऑर्गनायझेशनच्या सक्सेसमध्ये आपलं सुद्धा योगदान आहे याची जाणीव निर्माण होऊ शकते. कमिटमेंट अँड लॉयल्टी टुवर्ड्स द ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशनच्या प्रती प्रामाणिकपणा, ऑर्गनायझेशनला वाहून घेतलेली कमिटमेंट त्यांच्यामध्ये असावी लागते. इट इज नेसेसरी टू फायनलाइज इंडिव्हिज्युअल जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर एम्प्लॉईज टू अवॉइड कन्फ्युजन्स अँड टू मच ओव्हरलॅपिंग ऑफ वर्क. आता हे का गरज आहे? म्हणजे ही कमिटमेंट किंवा लॉयल्टी, इन्व्हॉल्वमेंट का गरज आहे? टू फायनलाइज द इंडिव्हिज्युअल जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज. माणसाच्या वैयक्तिक जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते फायनलाइज करण्यासाठी. फॉर एम्प्लॉई टू अवॉइड कन्फ्युजन म्हणजे त्यांच्यामधला गोंधळ टाळण्यासाठी. आणि टू मच ओव्हरलॅपिंग ऑफ वर्क म्हणजे तेच तेच काम सगळ्यांनी करू नये, प्रत्येक वेगळं काम करावं आणि ऑर्गनायझेशनच्या गोलच्या जवळ जितक्या लवकर जाता येईल तेवढं जाता यावं, यासाठी नेसेसरी ज्या गोष्टी आहेत ते HR डिपार्टमेंट करतं.
Next objective is to develop better interpersonal and employer-employee relationship among the organizations. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई जे असतात त्यामध्ये इंटरपर्सनल चांगलं रिलेशन निर्माण करणं आणि ते डेव्हलप करणं. नुसतं निर्माण करणं नाही तर ते वाढवणं हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर 6वा ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेंटेन हाय मोराल, एनकरेज व्हॅल्यू सिस्टम अँड क्रिएट इन्व्हायरमेंट ऑफ ट्रस्ट अमंग द एम्प्लॉईज. एम्प्लॉई मध्ये इन्व्हायरमेंट ऑफ ट्रस्ट फार आवश्यक असतं. विश्वसनीय वातावरण नसेल तर एम्प्लॉई चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत आणि त्यामुळे टू मेंटेन हाय मोराल अँड एनकरेज द व्हॅल्यू सिस्टम अँड टू क्रिएट इन्व्हायरमेंट ऑफ ट्रस्ट या 3 गोष्टी आवश्यक आहेत. हाय मोराल निर्माण करणं, व्हॅल्यू सिस्टम एनकरेज करणं आणि क्रिएट इन्व्हायरमेंट ऑफ ट्रस्ट अमंग द एम्प्लॉईज. These are the objectives of HRM. 7th objective is to create sense of belongingness and team spirit among the employees and encourage suggestions from them. एम्प्लॉई ज्या वेळेला एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असतात तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना जर त्यांना सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस क्षमस्व याचा अर्थ असा की त्यांना ती संस्था त्यांची आहे हे वाटणं आवश्यक असतं आणि हा जर सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस असेल आणि त्याचबरोबर टीम स्पिरिट म्हणजे सगळ्यांनी एकीने येऊन आपण या संस्थेसाठी काम केलं पाहिजे, ही संस्था आपली आहे हे जर वाटत असेल तर संस्थेचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा गोल्स आहेत त्यापर्यंत ऑर्गनायझेशन खूप लवकर पोहोचू शकते आणि त्यामुळे 7th objective काय आहे टू क्रिएट सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अँड टीम स्पिरिट अमंग द एम्प्लॉईज अँड एनकरेज सजेशन फॉर देम फ्रॉम देम. म्हणजे त्यांच्याकडनं काही सजेशन सूचना असतील तर त्या सूचना तुम्ही करा ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी. यासाठी त्यांना एनकरेज करणं हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असतो. 8वा ऑब्जेक्टिव्ह आहे कंटिन्युअस रिन्युअल ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅबिलिटीज to keep pace with technological changes and to avoid manpower obsolescence. विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेलं आहे की बिझनेस एन्व्हायरमेंट जे आताचं आहे इट इज फास्ट चेंजिंग एन्व्हायरमेंट बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजिकल चेंजेस आणि त्यामुळे कंटिन्युअस रिन्युअल ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅबिलिटीज म्हणजे माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्या सातत्याने क्षमता वाढवणं आवश्यक असतं. कंटिन्युअस रिन्युअल त्या रिन्यू करत राहणं हे आवश्यक असतं. कशासाठी टू कीप पेस विथ टेक्नॉलॉजिकल चेंजेस म्हणजे टेक्नॉलॉजिकल चेंजेस बरोबर जाण्यासाठी अँड टू ओवाइड मॅनपॉवर ऍब्सोलन्सेस. मॅनपॉवर ऑब्सोलन्सेस म्हणजे माणूस काही उपयोगाचा नाही आता टेक्नॉलॉजी आहे ना बास ही जी गोष्ट आहे हे टाळण्यासाठी ऍब्सोलन्सेस म्हणजे बिनकामाचा होणं हे टाळण्यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फार आवश्यक आहे. 9th ऑब्जेक्टिव्ह आहे टू आयडेंटिफाय अँड सॅटिस्फाय नीड ऑफ एम्प्लॉई बाय offering various financial and non-financial incentive in addition to the welfare facilities. बघा ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉई कधी काम करतो चांगल्या प्रकारे काम करतो ज्या वेळेला त्याच्या गरजा पूर्ण होता आहेत. आता एम्प्लॉईची गरज काय असते विद्यार्थी मित्रांनो आपण नोकरी का करतो तर आपण नोकरी करत असताना एक गरज सगळ्यात पहिली महत्वाची गरज असते की पैसा पगार. तर पेमेंट चांगलं मिळणं नुसता पगार चांगला मिळून आपण सॅटिस्फाय असतो का नाही तर आपण जे काम करतो ते चांगल्या प्रकारे करतोय उत्तमरित्या करतोय याचं सॅटिस्फॅक्शन जॉब सॅटिस्फॅक्शन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. नुसता पैसा बघून लोक काम करतात असं नाही. बऱ्याच जण फार कमी लोक असतात की फक्त पैसा बघून काम करणारे असतात. जॉब सॅटिस्फॅक्शन आवश्यक असतं त्यांना. तर त्यामुळे टू आयडेंटिफाय अँड सॅटिस्फाय द नीड्स ऑफ एम्प्लॉई एम्प्लॉईच्या गरजा काय आहेत त्या शोधणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणं बाय ऑफरिंग व्हेरियस फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. फायनान्शियल इन्सेंटिव्ह म्हणजे काय आर्थिक आणि नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. आर्थिक म्हणजे काय
तर एकतर पगार, इन्क्रिमेंट, प्रमोशन या सुद्धा गोष्टी आहेतच. पण त्याचबरोबर फायनान्शियल इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तर स्टँडर्ड जो एखादा प्रोडक्शनचा स्टँडर्ड ठरलेला असेल तर त्या स्टँडर्डच्या पलीकडे अधिक काम करणाऱ्याला अधिक फायनान्शियल मदत म्हणजे अधिक पैसे मिळणं. ओव्हर टाइम केला की अधिक पैसे मिळतात बघा. तर तसं नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तर एम्प्लॉई जिथे काम करत असतो तिथे काही सुविधा म्हणजे त्याला रिलॅक्स होण्यासाठी, काही रिक्रिएशनसाठी, त्याच्या मनोरंजनासाठी, त्याच्यानंतर त्याला कॅन्टीनची सुविधा असेल, हेल्थ केअर असेल किंवा त्याचा इन्शुरन्स असेल किंवा काही ऍक्सिडेंट झालं तर त्याला नुकसान भरपाई किंवा ऑफिसमध्ये येण्यासाठी त्याला गाडी किंवा ऑफिसच्या परिसरात राहण्याची व्यवस्था असे अनेक नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह द्यावे लागतात इन ऍडिशन टू वेलफेअर फॅसिलिटीज. म्हणजे वेलफेअर फॅसिलिटीज आहेत त्याचबरोबर फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह ऑफर करून एम्प्लॉईच्या ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत, त्या आपल्याला सॅटिस्फाय कराव्या लागतात किंवा त्या सॅटिस्फाय झाल्या तर तो चांगल्या प्रकारे काम करतो. अँड लास्ट ऑब्जेक्टिव्ह टू इंटिग्रेट एम्प्लॉई मॅनेजमेंट इंटरेस्ट. एम्प्लॉईचा इंटरेस्ट आणि मॅनेजमेंटचा इंटरेस्ट हे दोन्ही एकत्रित करणं अँड मेंटेन गुड इंडस्ट्रियल रिलेशनशिप टू अचीव इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. बघा, एम्प्लॉई इंटरेस्ट आणि मॅनेजमेंट इंटरेस्ट जर इंटिग्रेट झाले, एकच असतील, म्हणजे एम्प्लॉईचा इंटरेस्ट आणि मॅनेजमेंटचा, तर खूप चांगल्या प्रकारे काम चालतं. आणि टू मेंटेन गुड इंडस्ट्रियल रिलेशन चांगल्या प्रकारे निर्माण करणं, डेव्हलप करणं टू अचीव इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह दोन्ही एकच होतात त्यावेळेला त्या ऑर्गनायझेशन मध्ये चांगल्या प्रकारे काम होतं. म्हणजे बघा की सपोज एखादा माणूस आहे तर तो एखाद्या लॅब मध्ये काम करतोय, पण लॅब मध्ये काम करत असताना सातत्याने त्याला काही ना काही नाविन्याने रिसर्च करावासा वाटतो, म्हणजे नवीन डेव्हलपमेंट कराव्याशा वाटतात. म्हणजे हा त्याचं मेंटल सॅटिस्फॅक्शन त्याला मिळत असेल. आणि ऑर्गनायझेशनला सुद्धा ते आवश्यक असतं, कारण का तर त्यांना प्रॉफिट जास्त मिळतं किंवा काय. आणि त्याचबरोबर तो जे काही ह्या नवीन सुधारणा किंवा रिसर्च करतो, नवीन टेक्नॉलॉजिकल इन्व्हेंट करतो, त्यासाठी ऑर्गनायझेशन त्याला फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह पण देत असेल तर तो माणूस अधिक चांगल्या प्रकारेही काम करतो. अशा प्रकारे एम्प्लॉई मॅनेजमेंट interest must be integrated to maintain good industrial relationship and to achieve individual and organizational objective. आणि असं जर झालं तर ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत त्या गोल पर्यंत लवकरच ऑर्गनायझेशन पोहोचते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ HRM बघितले. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट फंक्शन्स ऑफ HRM. टिल देन, thank you and happy learning to all of you.